नमस्कार मित्रांनो. आजच्या आपल्या डीप डाईव्हमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. म्हणजे बघा, आजची आपली चर्चा योजना, नोकरी, मित्र या चॅनलवरील एका अत्यंत महत्त्वाच्या माहितीवर आधारित असणार आहे. अगदी बरोबर. आणि मित्रांनो, जे कोणी पहिल्यांदाच नोकरी शोधत आहेत किंवा ज्या कंपन्या नवीन कर्मचारी भरती करत आहेत, त्यांच्यासाठी आजचा विषय खूपच महत्त्वाचा आहे. हो, कारण हा विषय थेट आपल्या रोजगाराशी आणि खिशाशी जोडलेला आहे. नक्कीच. कारण भारत सरकारने 2024-25च्या बजेटमध्ये एक अतिशय महत्त्वाची आणि नवीन योजना सुरू केली आहे, जिचं नाव आहे प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना. होय, आणि या योजनेची सर्वात खास गोष्ट म्हणजे नोकरी लागल्यावर सरकार थेट पैसे देणार आहे. अरे वा. आणि फक्त कर्मचाऱ्यांनाच नाही, तर कंपन्यांनाही नवीन कर्मचारी कामावर ठेवण्यासाठी एक प्रकारचा इन्सेंटिव्ह मिळणार आहे. म्हणजे ही तर एकदम दुहेरी फायद्याची गोष्ट झाली. म्हणूनच आज आपण या संपूर्ण योजनेचं अतिशय सविस्तर विश्लेषण करणार आहोत. खरं तर आपण अनेकदा बघतो की मुलं पदवी घेऊन बाहेर पडतात हो. आणि पहिल्यांदाच जेव्हा नोकरीच्या मुलाखतीला जातात तेव्हा त्यांना एक ठरलेला प्रश्न विचारला जातो. अनुभव आहे का? अगदी तोच. आता हा किती मोठा पेच प्रसंग आहे बघा, कारण अनुभव मिळवण्यासाठी पहिली नोकरी हवी असते बरोबर. आणि पहिली नोकरी मिळवण्यासाठी अनुभव हवा असतो. हा तर एक चक्रव्यूहच आहे. म्हणजे मुलं त्यात अडकूनच पडतात. हो ना. आणि या चक्रव्यूहात अडकलेल्या फ्रेशर्ससाठी आणि त्यांना नोकरी देणाऱ्या कंपन्यांसाठी आता या योजनेच्या माध्यमातून एक नवीन मार्ग खुला झाला आहे. अच्छा. म्हणजे ही योजना या जुन्या समस्येवर थेट उपाय शोधते असं आपण म्हणू शकतो तर. नक्कीच. कारण या समस्येचं मूळ समजून घेणं फार महत्वाचं आहे. जेव्हा आपण अर्थव्यवस्थेतील बेरोजगारीवर चर्चा करतो तेव्हा अनेकदा फक्त आकडेवारी पाहिली जाते. पण प्रत्यक्षात कंपन्यांना अनुभवी लोक का हवे असतात? कारण त्यांना नवीन कर्मचाऱ्यांवर वेळ आणि पैसा खर्च करायचा नसतो. म्हणजे त्यांना रेडीमेड कामगार हवा असतो, जो पहिल्या दिवसापासून काम सुरू करेल. अगदी बरोबर ओळखलत. दुसरीकडे लाखो तरुण दरवर्षी शिक्षण पूर्ण करून बाहेर पडतात, पण त्यांच्याकडे व्यावहारिक कौशल्य नसतात. हो, आणि या दोन टोकांच्या मध्ये जो दरीचा भाग आहे तो भरून काढण्यासाठी केवळ कौशल्य प्रशिक्षण देणं पुरेसं नसतं. तिथे आर्थिक पाठबळाची गरज असते. आणि नेमका हाच धागा पकडून आज आपण या योजनेचं डिकोडिंग करणार आहोत. म्हणजे बघा, स्रोतानुसार ही योजना प्रामुख्याने 2 घटकांसाठी आहे. होय. पहिले म्हणजे जे पहिल्यांदाच नोकरी करत आहेत, म्हणजेच आपले फ्रेशर्स. हो. आणि दुसरे म्हणजे नवीन रोजगार निर्माण करणाऱ्या कंपन्या किंवा उद्योग. खरं तर या योजनेचा दृष्टिकोन पारंपरिक सरकारी योजनांपेक्षा खूप वेगळा आहे. तो कसा काय? म्हणजे बघा, सामान्यतः सरकारी योजना या एकांगी असतात. त्या एकतर उद्योगांना करामध्ये सवलत देतात, अच्छा, किंवा तरुणांना कौशल्य विकासाचे वर्ग देतात. पण जोपर्यंत बाजारात नवीन नोकऱ्या निर्माण करण्यासाठी कंपन्यांना प्रत्यक्ष आर्थिक प्रोत्साहन मिळत नाही, तोपर्यंत त्या नोकऱ्या प्रत्यक्षात निर्माणच होणार नाहीत. अगदी बरोबर, केवळ कौशल्य असून उपयोग होत नाही. म्हणजे हे ऐकून मला एकच वाटतंय, हे थोडंसं बाय वन गेट वन ऑफर सारखं आहे. म्हणजे कसं? म्हणजे एका बाजूला कर्मचाऱ्याला नोकरी आणि वरून बोनस मिळतोय, आणि दुसऱ्या बाजूला कंपनीला तो कर्मचारी कामावर ठेवल्याबद्दल त्यांच्या खर्चामध्ये सूट किंवा प्रोत्साहन मिळतंय. हो, हे उदाहरण या योजनेच्या मूळ तत्वाला अगदी अचूकपणे लागू पडतं. आणि यातून अर्थव्यवस्थेलाही एक गती मिळेल. नक्कीच. यामागील अर्थशास्त्र आपण समजून घेतलं पाहिजे. मी मगाशी सांगत होते ना, जेव्हा एखादी कंपनी एखाद्या फ्रेशरला कामावर घेते तेव्हा सुरुवातीचे 3 ते 6 महिने तो कर्मचारी कंपनीसाठी प्रॉफिटेबल नसतो. हो, कारण त्याला सगळं काम नव्याने शिकावं लागतं. बरोबर, चुका सुधारण्यासाठी वेळ द्यावा लागतो. या काळात कंपनीचा जो ट्रेनिंग कॉस्ट आणि पगार जातो तो कंपनीसाठी एक प्रकारचा आर्थिक भारच असतो. म्हणूनच ते अनुभवी लोक शोधतात. अगदी बरोबर. पण आता या योजनेमुळे सरकार तो सुरुवातीचा आर्थिक भार काही प्रमाणात स्वतः उचलणार आहे. अरे वा, म्हणजे कंपनीची जोखीम कमी झाली. हो, यामुळे कंपन्यांना फ्रेशर्सना संधी देणं परवडू लागतं. हे सगळं ऐकायला आणि कागदावर वाचायला खूप छान वाटतंय. पण इथे माझ्या मनात एक शंका आहे. विचारा ना. म्हणजे आपल्या देशात कोट्यवधी लोक आहेत. एखादा माणूस खरोखरच पहिल्यांदा नोकरी करत आहे हे सरकारला स्वप्न पडून तर समजणार नाही ना. नाही, साहजिकच नाही. मग कुणीही जाऊन सांगू शकतो की मी फ्रेशर आहे, मला इन्सेंटिव्ह द्या. हा सगळा गोंधळ टाळण्यासाठी कोणती यंत्रणा वापरली जाणार आहे? सरकार ट्रॅक कसं करणार? येथेच सगळ्यात महत्वाची भूमिका येते ती EPFOची. अच्छा, EPFO म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. होय,
EPFO हे या संपूर्ण प्रक्रियेचं मुख्य इंजिन आहे. स्रोतामध्ये हे स्पष्टपणे नमूद केलंय की सरकार या योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे EPFOच्या डेटावर आधारित करणार आहे. म्हणजे हे ट्रॅकिंग कसं होतं नक्की? जेव्हा एखादी कंपनी एखाद्या नवीन व्यक्तीला कामावर घेते आणि त्याची नोंदणी EPFOच्या पोर्टलवर करते, हां. तेव्हा सिस्टम लगेच ओळखते की या व्यक्तीचा आधी कोणताही ट्रॅक रेकॉर्ड नाहीये, त्याचा कोणताही जुना PF क्रमांक अस्तित्वात नाहीये. अच्छा, म्हणजे त्याचा आधीचा PF नंबर नसणं हाच तो फ्रेशर असण्याचा पुरावा आहे. अगदी बरोबर. अधिकृतरित्या तो उमेदवार फ्रेशर आहे हे एका क्लिकवर सिद्ध होतं. म्हणजे पात्रतेचे निकष असे आहेत की कर्मचाऱ्याची ही खरोखर पहिलीच नोकरी असावी, त्याचं EPFO अकाउंट उघडलं जाणं अनिवार्य आहे आणि त्याला दरमहा नियमित पगार मिळणं आवश्यक आहे. बरोबर. आणि कंपन्यांसाठी पण हेच नियम लागू होतात. कंपनी EPFO अंतर्गत रजिस्टर असणं बंधनकारक आहे. हो, ही अटींची साखळी अतिशय काळजीपूर्वक तयार केली गेली आहे. यातून खोटा डेटा तयार करणं जवळजवळ अशक्यच होतं. पण एक मिनिट, इथे मला एक मोठा विरोधाभास दिसतोय. कोणता विरोधाभास? जर EPFO अनिवार्य असेल तर या योजनेचा फायदा अत्यंत मर्यादित होणार नाही का? कसं काय? म्हणजे बघा ना, आपल्या देशात अजूनही लाखो छोटे व्यवसाय आहेत. किराणा दुकाने, गॅरेज, छोटे कारखाने, जिथे EPFOची कोणतीही सुविधा नसते. बरोबर आहे. हा सगळा खेळ फक्त EPFOच्या डेटावर अवलंबून ठेवला तर हा मोठा असंघटित वर्ग या योजनेच्या बाहेरच राहील ना. हे थोडं जाचक वाटत नाहीये का? तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. वरवर पाहता ही अट जाचक वाटू शकते, पण खरं तर यामागे सरकारचा एक खूप मोठा आणि दीर्घकालीन हेतू दडलेला आहे. कोणता हेतू? सरकारला केवळ तात्पुरत्या नोकऱ्या वाढवायच्या नाहीयेत, तर त्या नोकऱ्यांमध्ये अधिकृतता, ज्याला आपण फॉर्मलायझेशन म्हणतो, ती आणायची आहे. अच्छा, म्हणजे असंघटित क्षेत्राला संघटित करायचंय. बरोबर. भारताच्या अर्थव्यवस्थेतील एक मोठी समस्या म्हणजे इथला अवाढव्य असंघटित रोजगार, जिथे कामगारांना नोकरीची शाश्वती नसते, ना पेन्शन असते ना विमा असतो. अगदी बरोबर, कोणतीही सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा नसते. आजवर अनेक छोट्या कंपन्या EPFOकडे का वळत नव्हत्या? कारण तो अतिरिक्त खर्च असतो त्यांच्यासाठी. हो, त्यांना कर्मचाऱ्यांच्या PFमध्ये स्वतःचा वाटा टाकावा लागत असे, जो त्यांच्यासाठी जास्तीचा खर्च होता. म्हणजेच ही योजना एका अर्थाने त्या छोट्या कंपन्यांना असंघटित क्षेत्रातून बाहेर काढून संघटित क्षेत्रात आणण्यासाठी एक आमिष म्हणून काम करत आहे. नक्कीच. याला आपण प्रोत्साहन म्हणूया. जेव्हा छोट्या कंपन्यांना दिसेल की EPFOमध्ये नोंदणी केल्यास सरकारकडून सबसिडी मिळत आहे, तेव्हा ते स्वतःहून पुढे येतील. बरोबर आहे. यातून काय होईल तर कर्मचाऱ्यांना अधिकृत रोजगार मिळेल, त्यांना PF आणि विम्यासारख्या सुविधा मिळतील. आणि खऱ्या अर्थाने सुरक्षित आणि ट्रॅक करता येण्याजोगे नवीन रोजगार निर्माण होत आहेत की नाही याचा सरकारला अचूक मागोवा घेता येईल. हो, यालाच अर्थशास्त्राच्या भाषेत इन्सेंटिव्ह ड्रिव्हन फॉर्मलायझेशन असं म्हणतात. अरे वा, हे खरोखरच खूप स्मार्ट आहे. म्हणजे रोजगार तर वाढतोयच, पण सोबत संपूर्ण सिस्टम ट्रान्सपरंट होतंय. अगदी. पण आता या प्रत्यक्ष फायद्यांकडे वळूया. EPFOच्या या ट्रॅकिंग सिस्टममुळे बोगस नोकऱ्या थांबतील हे मला पटलं. पण शेवटी या सगळ्याचा खरा उद्देश तरुण आणि कंपन्यांना आर्थिक आधार देण्याचा आहे. होय. मग हा आधार कागदावरून प्रत्यक्ष त्यांच्या बँक खात्यात कसा पोचतो? म्हणजे ही प्रोसेस कशी आहे? या प्रक्रियेत 2 वेगळे प्रवाह आहेत. पहिल्यांदा आपण कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा विचार करू. ठीक आहे. स्रोतानुसार जे तरुण पहिल्यांदाच नोकरीला लागतील त्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात आर्थिक प्रोत्साहन मिळेल. म्हणजे त्यांच्या हातात थेट पैसे येतील. हो, याला DBT किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हटलं जातं. अच्छा. म्हणजे बघा, जेव्हा एखादा तरुण पहिल्यांदाच नोकरीला लागतो, विशेषतः जर तो गाव सोडून एखाद्या मोठ्या शहरात आला असेल, हो, त्याला खूप खर्च असतात सुरुवातीला. नक्कीच. राहण्यासाठी जागेचं डिपॉझिट देणं, प्रवासाचा खर्च, स्वतःचा खर्च भागवणं, यासाठी सुरुवातीचे काही महिने खूप संघर्षाचे असतात. आणि पहिला पगार हातात येईपर्यंत तर खूपच कसरत करावी लागते. अगदी बरोबर. म्हणूनच हा सरकारी इन्सेंटिव्ह त्यांच्यासाठी एक मोठा आधार बनतो. हे खरंच खूप महत्वाचं आहे. आणि या दुसऱ्या बाजूला कंपन्याला मिळणाऱ्या फायद्याचं स्वरूप कसं असेल? हो, तोही तितकाच महत्वाचा भाग आहे. कारण त्यांनाही तो कर्मचारी टिकवून ठेवण्यासाठी काहीतरी ठोस मिळणं अपेक्षित आहे ना. हो ना. कंपन्यांना प्रत्येक नवीन कर्मचाऱ्याच्या भरतीवर थेट सबसिडी मिळेल, जी त्यांच्या EPFOमधील योगदानाशी जोडलेली असू शकते. म्हणजे त्यांचा खर्च
कमी होईल. हो, याचा सरळ अर्थ असा की कंपनीचा एकूण पेरोल खर्च कमी होतो. मी तुम्हाला एका उदाहरणाने सांगते. सांगा ना. समजा एका छोट्या कंपनीकडे दरमहा 1 लाख रुपये पगारासाठी बजेट आहे आणि त्यात ते 5 लोकांना काम देऊ शकतात. ठीक आहे. पण जर सरकारकडून सबसिडी मिळाली आणि तो खर्च 80,000 रुपयांवर आला, अरे वा, म्हणजे 20,000 रुपये वाचले. हो, तर त्या उरलेल्या 20,000 रुपयांमध्ये कंपनी आणखी एका तरुणाला रोजगार देऊ शकते ना? नक्कीच. हे थेट व्यवसायाच्या विस्ताराला पोषक ठरतं. पण मला सांगा, यासाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे? खूपच सोपी आहे. म्हणजे सरकारी कार्यालयांमध्ये चक्रा मारणे, फायलींचे गठ्ठे जमा करणे, असा काही त्रास आहे का? अजिबात नाही. स्रोतातील माहितीनुसार ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल ठेवण्यात आली आहे. अच्छा, म्हणजे ऑनलाईन. होय, अधिकृत पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करणं, आवश्यक माहिती भरणं आणि कागदपत्रे अपलोड करणं इतकंच अपेक्षित आहे. आणि कागदपत्रांमध्ये प्रामुख्याने आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याचा तपशील आणि आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे EPFO रजिस्ट्रेशन अनिवार्य असेल, बरोबर? अगदी बरोबर. आणि यात एक चांगली गोष्ट म्हणजे आधार आणि पॅन लिंक असल्यामुळे डुप्लिकेशन टाळता येईल. हो, जर एखाद्याने 2 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नाव नोंदवून दुप्पट फायदा घेण्याचा प्रयत्न केला तर तो लगेच सिस्टममध्ये उघडीस येईल. इथेच या डिजिटल पडताळणीचं महत्त्व लक्षात येतं. पण मला वाटतं यासोबतच काही अत्यंत महत्त्वाचे नियम देखील असणार, ज्यावर आपण चर्चा करणं आवश्यक आहे. हो, नियम तर आहेतच. कारण केवळ नोंदणी केली म्हणजे लगेच आयुष्यभर पैसे मिळतील असं नाही. बरोबर. आणि इथेच मला एक मोठा धोका दिसतोय. कोणता? म्हणजे बघा, 1 मिनिट विचार करा. जर एखाद्या कंपनीने केवळ सरकारी इन्सेंटिव्ह लाटण्यासाठी तरुणांना कामावर ठेवलं आणि 6 महिन्यांनी योजनेचे पैसे मिळणं बंद झाल्यावर त्यांना कामावरून काढून टाकलं तर? हा एक शक्यता असू शकते. किंवा एखाद्या तरुणाने फक्त सरकारी बोनस मिळवण्यासाठी महिनाभर नोकरी केली आणि मग ती सोडून दिली तर? हा तर शुद्ध गैरफायदा होईल या योजनेचा. यावर काही उपाय स्रोतामध्ये नमूद केला आहे का? हां, तुमचा अत्यंत रास्त प्रश्न आहे. आणि सुदैवाने सरकारने याचा विचार केलेला दिसतोय. अच्छा, काय उपाय आहे? म्हणूनच या योजनेत किमान काळ नोकरी टिकवण्याची म्हणजेच मिनिमम टेन्युअरची एक महत्त्वाची अट समाविष्ट करण्यात आली आहे. ओहो, म्हणजे हा काही क्विक कॅश कमवण्याचा मार्ग नाहीये तर? अजिबात नाही. जर ही नोकरी टिकवण्याची अट नसती तर योजनेचा मूळ उद्देशच पराभूत झाला असता. अगदी खरंय. सरकारला केवळ कागदावरील आकडेवारी वाढवायची नाहीये, तर तरुणांना दीर्घकालीन रोजगार मिळवून द्यायचा आहे. म्हणूनच लाभ मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याने ती नोकरी काही विशिष्ट महिने सलग करणं बंधनकारक असतं. म्हणजे त्याला टिकून राहावंच लागेल. हो, आणि जेव्हा एखादा तरुण नोकरीत काही काळ सलग टिकून राहतो तेव्हा त्याला प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो. बरोबर. तो सुरुवातीचा कठीण काळ पार करतो, त्याचं व्यावसायिक कौशल्य विकसित होतं आणि एकदा का तो त्या वातावरणात रुळला की मग कंपनीलाही त्याला कामावरून काढणं परवडत नाही. अगदी बरोबर ओळखलत, कारण त्यांनी त्याच्या प्रशिक्षणावर वेळ आणि पैसा गुंतवलेला असतो. खूपच लॉजिकल आहे हे. आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावरही स्रोतामध्ये एक अतिशय स्पष्ट भूमिका घेण्यात आली आहे ना? हो, त्याबद्दलही स्पष्टता आहे. म्हणजे जे सध्या विद्यार्थी आहेत आणि शिक्षण घेत आहेत ते शिक्षण पूर्ण होऊन अधिकृतपणे नोकरी लागल्यानंतरच यासाठी अर्ज करू शकतात. हो, हा नियम खूप विचारपूर्वक बनवला आहे, कारण जर विद्यार्थ्यांना लगेच पैसे मिळू लागले तर पैशांच्या मोहापायी अनेक तरुण आपलं शिक्षण अर्धवट सोडून छोट्या नोकऱ्यांकडे वळण्याची शक्यता असते. नक्कीच. आधी शिक्षण पूर्ण करा, पूर्ण वेळ नोकरी मिळवा आणि मगच योजनेचा लाभ घ्या, हा स्पष्ट संदेश यातून जातो. यामुळे देशातील उच्च शिक्षणाचं प्रमाण टिकून राहण्यास मदत होते. आणि मला वाटतं मिळणारी रक्कम ही सरकारच्या तत्कालीन नियमानुसार आणि राज्यांच्या परिस्थितीनुसार वेगवेगळी असू शकते. होय, त्यात बदल होऊ शकतात. बरं, हे सर्व बारकावे समजून घेतल्यानंतर आता मला या विषयाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि मोठ्या पैलूकडे जायचंय. कोणता पैलू? आपण आत्तापर्यंत वैयक्तिक पातळीवर तरुणांचा फायदा पाहिला, एका कंपनीच्या पातळीवर त्यांच्या खर्चात होणारी बचतही पाहिली, पण जर आपण बिगर पिक्चर पाहिलं तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर या सर्वांचा एकत्र काय परिणाम होईल? केवळ काही हजार रुपये वाटल्याने देशाचा विकास कसा होतो? इथेच अर्थशास्त्राची खरी ताकद दिसून येते. आपण जेव्हा भारतासारख्या विशाल अर्थव्यवस्थेचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या, मल्टीनॅशनल ब्रँड्स. बरोबर. पण वस्तुस्थिती अशी आहे की सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र, ज्याला आपण MSME म्हणतो. अगदी बरोबर, ते MSME क्षेत्र आपल्या अर्थव्यवस्थेचा खरा कणा आहे.
देशातील सर्वाधिक रोजगार हेच क्षेत्र निर्माण करतं. म्हणजे आपल्या आजूबाजूला असणारे कपड्यांचे कारखाने, सुटे भाग बनवणाऱ्या कंपन्या, फूड प्रोसेसिंग युनिट्स हे सगळे यात येतात. होय. आणि याच MSME क्षेत्राला नेहमी भांडवल आणि खर्चाचा अभावाचा सामना करावा लागतो. त्यांच्याकडे मोठ्या कंपन्यांसारखं अमर्याद बजेट नसतं. बरोबर आहे. जेव्हा या योजनेमुळे या छोट्या आणि मध्यम उद्योगांचा नवीन कर्मचारी भरतीवरील खर्च सबसिडीमुळे कमी होतो, तेव्हा ते अधिक धाडसाने विस्तार करतात. आणि नवीन लोकांची भरती करतात. हो. समजा एका शहरात 1000 छोटे कारखाने आहेत आणि प्रत्येकाने या योजनेच्या मदतीने 2 नवीन तरुण कामावर ठेवले. तर एका झटक्यात 2000 नवीन नोकऱ्या निर्माण होतात. अगदी बरोबर. पण मला वाटतं अर्थचक्र तिथेच थांबत नाही ना. कसं काय? म्हणजे जेव्हा या लाखो तरुणांच्या हातात पहिल्यांदाच स्वतःच्या हक्काचा पगार आणि सोबत सरकारचा इन्सेंटिव्ह असे दोन्ही पैसे येतील, हां. तेव्हा ते पैसे बँक खात्यात पडून राहणार नाहीत. ते बाजारातच खर्च होतील. कोणी प्रवासासाठी गाडी घेईल, कोणी मोबाईल घेईल, कोणी कुटुंबासाठी नवीन वस्तू विकत घेईल. अगदी बरोबर. यालाच अर्थशास्त्रामध्ये मल्टीप्लायर इफेक्ट असं म्हटलं जातं. मल्टीप्लायर इफेक्ट. अच्छा. वरवर पाहता ही फक्त पगार देण्याची योजना वाटते, पण मुळात हे सरकारचं अर्थचक्र गतिमान करण्याचे एक प्रभावी टूल आहे. म्हणजे जेव्हा सामान्य माणसाच्या हातात पैसा येतो तेव्हा त्याची क्रयशक्ती वाढते. हो, ज्याला पर्चेसिंग पॉवर म्हणतात. लोक वस्तू आणि सेवांची मागणी करतात. बाजारात मागणी वाढली की व्यापाऱ्यांचा माल लवकर विकला जातो. आणि माल विकला गेला की नवीन उत्पादनाची गरज निर्माण होते. आणि उत्पादन वाढवण्यासाठी पुन्हा नवीन लोकांना कामावर ठेवावं लागतं. बरोबर, हे एक चक्र आहे. म्हणजेच सरकारनी योजनेच्या माध्यमातून 1 रुपया बाजारात टाकला तर तो फिरून फिरून अर्थव्यवस्थेत अनेक पटीनी मूल्य निर्माण करतो. अगदी तसंच. हे एक असं सायकल आहे जे एकदा सुरू झालं की स्वतःला गती देतं. होय. आणि म्हणूनच या योजनेला भारताची विकसित भारताकडे जाणारी वाटचाल अधिक जलद करणारी एक अतिशय महत्वाची पायरी मानलं जात आहे. हे खूपच प्रगल्भ असं धोरण वाटतं. नक्कीच, कारण बेरोजगारी कमी होणे हे केवळ एक आर्थिक यश नसतं. जेव्हा हाताला काम नसतं तेव्हा समाजात नैराश्य आणि गुन्हेगारी वाढण्याची शक्यता असते. पण जेव्हा तरुणांना रोजगार मिळतो तेव्हा समाजात एक प्रकारचं स्थैर्य येतं. म्हणजे सोशल स्टॅबिलिटी. त्यांची ऊर्जा योग्य दिशेने आणि राष्ट्र उभारणीच्या कामात वापरली जाते. अगदी बरोबर. तर मंडळी, आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण योजना नोकरी मित्रच्या स्रोतावरून प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना अतिशय सविस्तरपणे डिकोड केली. होय. ही फक्त एक सर्वसाधारण सरकारी मदत योजना नसून असंघटित क्षेत्राला एका सिस्टममध्ये आणून अर्थव्यवस्थेला गती देणारा एक मोठा प्रयोग आहे. नक्कीच. फ्रेशर्सना मिळणारी थेट आर्थिक मदत आणि कंपन्यांना मिळणारी सबसिडी यामुळे नोकरी देणारे आणि नोकरी घेणारे या दोघांसाठीही एक विन-विन परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि या सर्वांवर नियंत्रण ठेवणारी EPFOची काटेकोर प्रणाली गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे. अगदी बरोबर. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी केवळ एकच उपाय पुरेसा नसतो. मी म्हणेन कौशल्य, आर्थिक प्रोत्साहन आणि पारदर्शक अंमलबजावणी या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यावरच मोठे बदल घडू शकतात. नक्कीच. पण या सर्व चर्चेच्या शेवटी माझ्या मनात एक विचार घोळत आहे, जो विचार करून आपण आज थांबणार आहोत. कोणता विचार? म्हणजे बघा, या योजनेमुळे कंपन्यांचा दृष्टिकोन बदलेल आणि ते फ्रेशर्सना नक्कीच जास्त प्राधान्य देतील. हो, ते तर उघड आहे. पण यातून एक नवीन आणि थोडासा चिंतेचा प्रश्न उभा राहतो. उद्या जर फ्रेशर्सना कामावर ठेवणं कंपनीसाठी स्वस्त आणि फायदेशीर झालं आणि जे लोक आधीच 3-4 वर्षांच्या अनुभवावर काम करत आहेत आणि जास्त पगार घेत आहेत, त्यांच्या नोकऱ्या धोक्यात येणार नाहीत ना? हा एक मोठा प्रश्न आहे. स्वस्त कामगारांच्या शर्यतीत कंपन्या अनुभवी लोकांना काढून नवीन फ्रेशर्सना तर भरणार नाहीत. अनुभवाची किंमत या सबसिडीमुळे कमी तर होणार नाही. यावर खरंच विचार करायला हवा. नक्कीच. श्रोत्यांनीही यावर नक्की विचार करावा. नेहमीप्रमाणे आजची ही चर्चा ही खूप माहितीपूर्ण आणि सखोल ठरली. अशाच एका नवीन, कुतूहल वाढवणाऱ्या आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासोबत आपण पुन्हा एका डीप डाईव्हमध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत ऐकत रहा, विचार करत रहा आणि नेहमीप्रमाणे नवीन गोष्टी शिकत रहा.